हो, काल मला जे हेलिकॉप्टर होतं ते हेलिकॉप्टर बिघडलं असं मला सकाळी सांगण्यात आलं. तरी प्रथमदर्शनी काल बसल्या बसल्या मी म्हटलं की हेलिकॉप्टर खूप जुनं वाटतंय, थोडा आवाज येत, मला माहित नाही काय नेमका बिघाड झाला, पण ते आज सकाळी बिघडलं. आणि मी जेव्हा निघाले होते तेव्हा मला कळवण्यात आलं की हेलिकॉप्टर ते उडू शकणार नाही, दुसरे हेलिकॉप्टर मागवून देतील. ते 1 तासात येईल, 1.5 तासात येईल, म्हणून लेट झाला. नाही तर मी बायकार इथपर्यंत आले असते. आता पुढच्या सभांना जातो. संजय राऊतांनी असं म्हटलंय की अजितदादांचा जो अपघाती मृत्यू आहे त्याच्यावर शंका उपस्थित आहे, हातभार होऊ शकतो असं म्हटलंय संजय राऊत. मला काय वाटतं, आपण काही म्हणणं हे महत्वाचं नाहीये. ज्या ज्या वेदनेत आज महाराष्ट्र आहे, जे शॉकिंग अजितदादाचं जाणं आहे, त्याच्यामध्ये ज्याला खरंच वाईट वाटलंय ना अजितदादाचं जाणं, त्याला हे काहीच सुचणार नाही, तो फक्त संवेदना व्यक्त करेल. त्यामुळे अशा प्रकारची दिशाभूल नाही झाली पाहिजे. राजकारणामध्ये हे पथ्य आपण सगळ्यांनी पाळलं पाहिजे असं मला वाटतं. लाडक्या बहीण योजनेला अजित पवारांचं नाव द्यायची मागणी मुख्यमंत्री त्याच्यावर निर्णय घेतील आणि जे मुख्यमंत्री निर्णय घेतील त्याला आमचं समर्थन. सुमित्राताई आता सोबत आलेल्या आहेत. महिला म्हणून तुम्ही मंत्री आहात आणि आता कुटुंबावरून सुमित्राताई सोबत आलेल्या आहेत. किती वेग येईल आता महिलांच्या बाबतीमध्ये विकासाला? मी सुनेत्राताई या उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत, दुःखामध्ये आहेत, त्यामुळे शुभेच्छा वगैरे असं शब्द न वापरणार. पण एवढंच सांगेन की अजितदादांचा वारसा चालवण्यासाठी मी त्यांना खूप शुभेच्छा देते आणि त्यांना ते बळ पण ईश्वर देव, पण या दुःखातून आम्ही गेलेलो आहोत. आम्ही ज्याला ते दुःख होतं त्याची सगळी वेदना जाणतो, त्याच्यातून त्यांना बाहेर यायचं बळ ईश्वर देव आणि ते स्वतःच्या पायावर उभे राहून अजितदादांचा वारसा त्यांनी चालवला. जिल्ह्यातल्या 2-4 जागा सोडल्यानंतर भाजपची इतर जागा जी आहेत आता प्रत्येकाच्या मतदारसंघात त्या त्या आमदारांनी ठरवल्याप्रमाणे झाली. इथे बाळासाहेब पाटलांनी ती केली पॉझिटिव्ह, आम्ही इथे एकत्र आलेलो आहोत. तुम्ही असं म्हणत होतात अनेक 2-3 वेळेला की आता परळी मी धनंजय मुंडे यांना दिलेली आहे तीच आता त्याचं काय इथे विषय